नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार 18 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत. मग बाजार समितीचे बाजारभाव वाढलेत की घसरलेत पहा लगेच वेळ न लावता सविस्तर चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसतं सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती शेनगाव आवक आलेली आहे. लोकल हळदीला 175 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे. शेनगाव या ठिकाणी 14,500 रुपयाचा, सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपयाचा, तर सर्वसाधारण दर हा 15,000 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे अकोला. लोकल हळदीला आवक आलेली आहे 73 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला आहे 15,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 16,950 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 15,900 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे भोकर या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला आहे 15,000 रुपये, सर्वात जास्त दर 15,000, तर सर्वसाधारण दरसुद्धा 15,000 रुपयाचा मिळालेला आहे. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती वसमत या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 605 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला आहे 12,000 रुपयाचा, सर्वात जास्त दर मिळाला 17,855 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 14,927 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती वाशिम. लोकल हळदीला आवक आलेली आहे 3,000 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला आहे 15,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 18,200 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 16,500 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे रिसोड या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 2,700 क्विंटलची, कमीत कमी रिसोडला हळदीला दर मिळाला आहे 16,200 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 17,200 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 16,700 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती मित्रांनो पुढील आहे भोकर या ठिकाणी आवक आलेली आहे 4 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 14,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 14,600 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 14,300 रुपयाचा मिळालेला आहे.